नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची. तर ती एकदम अनोख्या पद्धतीने खूप सोपी आहे का बनवायला, आणि तेही खास टिप्ससह. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी शिमला मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक, आणि जिरं घेतलं आहे फोडणीसाठी, म्हणजे छान चव येते. इथे लसूण घेतलेलं आहे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आपल्याला सोलून. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे 7-8, ज्याने की टेस्ट येते, आणि हिरव्या मिरच्या लसूण एकत्र ठेचून घ्यायचं आहे. हळद घेतली आहे, पाव चमचा घ्यायची आपल्याला हळद. मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं, आणि शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छान चव येते. चला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आपण. तिथं जिरं तडतडायला टाकायचं फोडणीसाठी. चांगलं कडकडीत फोडणी द्यायची आपल्याला जिऱ्याची, आणि जिरं तडतडलं की त्यात हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा टाकून घ्यायचा. चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, आणि एकजीव चांगलं, म्हणजे मिरची कच्ची नाही राहिली पाहिजे आपल्याला, म्हणून चांगली परतून घ्यायची. मिरची परतून घेतली की मग आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. आता आपण त्यात हळद टाकूया पाव चमचा. शिमला मिरचीचे तुकडे केले होते ते आपण टाकून घेणार आहोत इथे, आणि चांगली परतवायची. त्यात आपण एक थेंबरसुद्धा पाणी लागणार नाही. आणि ही रेसिपी आहे ना, मुलं खात नाहीत ना, म्हणून ही अशी बनवली ना खूप छान लागते. चवीला भन्नाट चव येते ह्या मिरचीला, म्हणून ही खायला खूप भारी लागते. एक थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही आपल्याला. आता ही मिरची परतून घ्यायची चांगली, नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला. मी इथं अर्धा किलो शिमला मिरची घेतली होती, 1 चमचा मीठ टाकलं त्यासाठी. व्यवस्थित अशी परतून घ्यायची चांगली, आणि हिला टप्प्याटप्प्याने वाफ देऊन घ्यायची. म्हणजे मी हिला 5 मिनटाचे नाही तर 2.5 मिनटं 2 टप्प्यांमध्ये शिजली की नाही पायासाठी वाफ देऊन घेणार आहेत. आता हे चांगली परतून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. मुलं आहे ना तिखट खायला खूप कंटाळा करतात, म्हणून आहे ना त्यासाठी आपण तिखट, म्हणजे हिरवी मिरची अशी कुटून ठेचून टाकली ना तर खूप छान चव येते, भन्नाट लागते, आणि रेसिपी ही कधी छान लागते बरं का हिरव्या मिरचीची. आता आपली मिरची परतून झालेली आहे अगदी व्यवस्थित अशी. आता हिला वाफ देण्यासाठी ताट ठेवून घेऊया. हे बघा, आता ही 2.5 मिनटं मी ताट ठेवलं आहे. आता चेक करते मी शिजली की नाही. थोडीशी कसर राहिली आहे मिरचीमध्ये. आपण परत एकदा परतून घेऊ, आणि त्याला परत ताट ठेवून आणि वाफ देऊन घेऊ 2.5 मिनटांची, म्हणजे छान अशी पटकन शिजून जाईल. हे बघा, आता मी ताट ठेवलं आहे परतवायला. आता चांगली शिजली. आता हे बघा, बघू शकता तुम्ही, छान शिजली बरं का ही भाजी. आता हिला आपण परतून घेतलं चांगलं, आणि त्यात आता आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि आता आपण शेंगदाणे जाडे का टाकतो माहिती आहे का, जेणेकरून आपल्याला ते दाताखाली आले ना, चावल्या गेले ना, खूप छान लागते. असे क्रिस्पी होत्या ना, म्हणून त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला टाकायचे राहते, म्हणून ते आपण टाकतो. मुलांनाही आवडतात. हे बघा, शेंगदाण्याचा कूट घालते मी आता. इथं जाडा भरडा भरडून घेतला होता, तो दळून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि तुम्ही खलबत्त्यात बी कुटू शकता, म्हणजे जाड राहायला पाहिजे म्हणून. त्याने पण छान चव येते बरं का, खलबत्त्याचा पण वापर केला तर भाजीला. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. आता ही आपण थोडीशी हलवून घेऊया, शेंगदाण्यांचा कच्चेपणा निघून जातो मग, त्यामुळे. आता ही तयार झाली आहे. हे बघा, बघू शकता किती छान झाली, सुपर एकदम भाजी. खायला मुलांना पण खूप आवडते ही भाजी, मग खायला. करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.